मी जगदीश देशमुख, जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या जनता रिपोर्टरमध्ये आपण हिंगोलीमध्ये खत टंचाई ही कृत्रिम आहे की खरोखर झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कसे हाल होत आहेत। आणि दुसरी बातमी कोल्हापुरातून, कोल्हापूरमध्ये अनीसवर बंदी घालण्याची मागणी का होते, हिंदू राष्ट्र समिती का आक्रमक झाली आहे, काय आहे नेमकं कारण। चला या दोन बातम्यांचा धांडोळा घेऊया। सुरुवातीला पाहूया हिंगोलीतील खत टंचाईचे नेमकं कारण काय आहे ती बातमी। तर वसमतमध्ये खत टंचाईचा फुगवटा निर्माण झालेला आहे। कृषी केंद्रामध्ये पुरेसा साठा आहे, मात्र शेतकऱ्यांपर्यंत खत जात नाहीये। टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जातीये असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये खत टंचाईच्या मुद्द्यावरून मोठा तणाव निर्माण झालाय। कृषी केंद्रामध्ये पुरेसा साठा असूनही कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून या संदर्भातले अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रशासनासमोर उभे राहिलेत। शेतकऱ्यांनी बेकायदेशीर साठा उघडकीस आणल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। लिंकिंगच्या माध्यमातून खत देण्याचा कृषी केंद्रातील व्यापाऱ्यांचा दावा शेतकऱ्यांनी फेटाळलाय। व्यापाऱ्यांकडे पुरेसा साठा असतानाही कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। विशेष म्हणजे हा प्रकार उघडकीस आणण्याचं काम प्रशासनाऐवजी स्वतः शेतकऱ्यांनीच केलंय। व्यापारी लिंकिंगचा आधार घेत असल्याचं सांगत शेतकऱ्यांची लूट करतायत असाही आरोप हा शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय। तुम्ही आज आले तर मागच्या 8 दिवसापूर्वी अनेक शेतकरी फिरायला दिलं युरियाच्या शिवाय गव्हाला पाणी द्यायचं युरिया टाकून डीएपीला सल्फर द्यायले अटॅच करून नाही, बिलकुल नाही। आमच्याकडे पुरावा आहे। व्हिडिओ इथंच कारवाई त्या दुकानदारावर सगळ्या तर टंचाईचा नेमका खेळ कसा सुरू होतो, यामध्ये व्यापाऱ्यांचा कसा फायदा होतो ते पाहूयात। दरवर्षी ऐन हंगामामध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई ही दाखवली जाते। शेतकऱ्यांना लिंकिंग पद्धतीने खत मिळतं हे कारण देऊन व्यापारी त्याचा फायदा घेतात। लिंकिंग पद्धतच शेतकऱ्यांचा छळ करणारी आहे। लिंकिंग भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी पद्धत आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दुकानदारांचा लिंकिंग, चढे दर आणि खोट्या टंचाईचा खेळ हा ऐन हंगामात सुरू होतो। दुकानदार टंचाई निर्माण करून काळ्या बाजारामध्ये खत विकतात। दुकानदार या लिंकिंगचा फायदा घेऊन नफा कमावतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र ऐन हंगामात हाल होत आहेत। तर आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी इथली परिस्थिती समजून घेतली आहे, इथला आढावा घेतलाय, तो पाहूयात। हंगामाची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यासाठी लागणारा जो युरिया खत आहे याचा तुटवडा नेहमीच मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे आणि शेतकरी जे आहेत ते सैरावैरा फिरत आहेत। असाच एक प्रकार वसमत शहरामध्ये झालेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचे स्टिंग ऑपरेशन करून अनेक दुकानदारांचे व्हिडिओ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, कृषी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, कृषी अधीक्षकांना दिलेले आहेत। यावरून कृषी अधीक्षकांनी त्यांची टीम वसमत या ठिकाणी पाठवून अनेक दुकानदारांना जे आहे ते नोटीस देखील दिलेली आहे। मात्र खताची टंचाई हा मुद्दा केवळ एका गावापुरताच नसून तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचा निर्माण झालेला आहे आणि असा प्रश्न असताना शासन काय भूमिका घेणार आहे आणि याच जे दुकानदार आहेत या दुकानदारावर काय म्हणजे गुन्हा दाखल करणार आहेत किंवा याची चौकशी होणार आहे, असा प्रकार जो आहे तो दरवर्षी होत असतो। प्रशासनाच्या वतीने याला कुठेतरी थांबा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे आहे या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे, अशी देखील मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।
तर शेतकऱ्यांनी या खत टंचाईमुळे संताप व्यक्त केलाय आणि प्रशासनानं त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा केली आहे. शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहूयात. ती मागच्या 8-15 दिवसापासून आपण पाहतो रब्बीची पेरणी सुरू झालेली आहे, गव्हाचा हंगाम आहे, विविध पिकांना खतं ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लागत आहेत. त्या संदर्भामध्ये शेतकरी हा दिवस मार्केटमध्ये फिरत आहे. वसमत तालुक्यासह परिसरामध्ये कृत्रिम खताची टंचाई निर्माण करून व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करत आहेत. हे दुकानदार का वैयक्तिक आमचे दुश्मन नाहीत, परंतु आमच्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून हे आज पंचनामे असतील किंवा या पद्धतीनं सुरू केलेली आहे कारवाई. उद्या कारवाई प्रशासन काय करते प्रत्यक्षात ते आम्हाला बघणं गरजेचं आहे. मी खतासाठी गेलतो, खत दिलं नाही. 2 एकर माझ्याकडे शेती आहे. कोणतं खत? युरिया खत काय म्हणले? नाही म्हणले, खत नाही म्हणले ते. दुकान झाले का? हो, कोणते नाही खत नाही म्हणले. हा खत नाहीच म्हणले आमच्याकडे. तर दुकानदारांचं नेमकं यावर म्हणणं काय आहे, त्यांची बाजू त्यांनी मांडलेली आहे, तीही पाहूयात. या ठिकाणी दोन्ही धरणाच्या कार्यक्षेत्रामधून पाणी येत असल्यामुळे या ठिकाणी सगळ्यात मोठी आता जी रब्बीची लागवड झाली याच्यामध्ये गहू आणि ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि ह्या दोन्ही पिकाला युरिया खताची प्रचंड लोकांची मागणी आहे. परंतु जी मागणी आहे, मागणीच्या स्वरूपामध्ये जो काही पुरवठा व्हायला पाहिजे तो पुरवठा सध्या तरी व्यवस्थित मार्केटला नाही आहे उपलब्ध. तर शेतकऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवरच या संदर्भात आरोप केलेले आहेत. ही कृत्रिम टंचाई आहे असं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. यावर सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे ते पाहूयात. वसमत या ठिकाणी काही दुकानदार खत असून सुद्धा नाही असे सांगत आहेत किंवा काही दुकानदार खतासोबत इतर निविष्ठांची लिंकिंग करत आहेत. ही बाब तालुका गुण नियंत्रण निरीक्षकांना 2 दिवसापूर्वी लक्षात आली. त्या सर्व संबंधित दुकानांची तपासणी करण्यात आलेली आहे, त्यांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि निश्चित त्यांच्यावरती सुनावणी घेऊन खत नियंत्रण कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीअंतर्गत ती कार्यवाही करण्यात येईल. तर याविषयीच अधिक माहिती समजून घेऊया. जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. राजेंद्र कदमजी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. खरोखरच या जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये खताची टंचाई आहे की कृत्रिम टंचाई व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी करतायत? नेमकं तुमचं निरीक्षण काय? हिंगोली जिल्ह्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये खताचा पुरवठा व्यवस्थित झालेला आहे. बरं. याच्यामध्ये आतापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी 27,403 मेट्रिक टन खताचं आवंटन आपल्याला मंजूर आहे. त्याच्या तुलनेमध्ये 31,322 म्हणजे 114% खताचा पुरवठा आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जेवढा व्हायला पाहिजे होता त्याच्या तुलनेमध्ये झालेला आहे. आता निश्चित त्याच्यामध्ये डीएपीचा भरपूर मुबलक साठा आहे, युरियाचा थोडाफार कमी पुरवठा आहे, ते मान्य करतो आम्ही. त्याच्यामध्ये एक 2-4 दिवसामध्ये RCF ची रॅक लागणार आहे, त्याच्यामध्ये त्याचे खत आपल्याला येणार आहे. परंतु सध्या जर बाजारामध्ये बघितलं तर 1625 मेट्रिक टन आमच्या जिल्ह्यामध्ये युरिया उपलब्ध आहे विविध ठिकाणी. त्यानंतर डीएपी सुद्धा 542 मेट्रिक टन उपलब्ध आहे. MOP 461 मेट्रिक टन आहे. NPK म्हणजे वेगवेगळे जे ग्रेड असतात त्याच्यामध्ये हे सगळे मिळून आपल्याकडे 11,256 मेट्रिक टन खत आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या उपलब्ध आहे. फक्त अमुक एका खताचाच जर मागणी जर वाढली तर मात्र तो पुरवठा तेवढा त्या ठिकाणी वसमत तालुक्यामध्ये कदाचित नसेल. तर यावरती ज्या तालुक्यामध्ये मागणी जास्त आहे आणि ज्या तालुक्यामध्ये साठा उपलब्ध आहे तो साठा आम्ही वळती करण्याचा आता त्या कंपन्यांना सांगून त्या डीलरकडे देण्याचा आम्ही सूचना देणार आहोत. आता या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जे प्रकरण उघडकीस आलेलं आहे, जे निदर्शनास आलेलं आहे, त्यामध्ये जिल्हा स्तरावरून भरारी पथक पाठवून दिलेलं आहे. 3 दिवसापासून त्या ठिकाणी पूर्ण दुकानांची आणि गोदामांची झाडाझडती चालू आहे. ज्या ठिकाणी खत उपलब्ध असून सुद्धा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, निश्चित त्यांच्यावरती कार्यवाही होईल. त्याबद्दल त्यांना आपण कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. सोमवारपर्यंत त्यांनी उत्तर द्यायचं आहे. सोमवारी उत्तर त्यांचं घेऊन आपण त्यांची सुनावणी घेऊन कायद्याअंतर्गत खत नियंत्रण आदेश 1985 नुसार
जी तरतूद आहे त्याप्रमाणे या दुकानदारावर आपण निश्चित कारवाई करणार आहोत. जी पण असं मात्र राजेंद्रजी केवळ या शेतकऱ्यांनी आरोप केला नाहीये तर खरोखर त्यांनी पुरावे सुद्धा दाखवलेले आहेत. शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये कृत्रिम टंचाई केली जाते किंवा गोडाऊनमध्ये खत आहे मात्र शेतकऱ्यांना दिलं जात नाही हे शेतकऱ्यांनी समोर आणलेलं आहे. मग अशा पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी नेमकं काय करतायत? आपण प्रत्येक दुकानांची तिथल्या तालुका निरीक्षक जो आहे तो निरीक्षकामार्फत तपासणी केली जाते आणि त्याच्या गोदामामध्ये खत असून सुद्धा जर नाही म्हणलं असतील तर त्यावरती निश्चित त्या खत नियंत्रण कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई होईल. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहेत. 5 ठिकाणी अशा प्रकारे दिसून आलेलं आहे. म्हणजे या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी उपलब्ध नाही असं सांगितलेलं आहे पण तिथे गोडाऊन तपासल्यानंतर तिथे डीएपी आणि युरिया दिसून आलेला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. तर त्यानुसार फक्त कारणे दाखवा नोटीस देऊन होईल नाही. आपल्याला काय असतं की त्यांच्याकडनं सुद्धा त्यांची म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. बरं ते ऐकून घेतल्यानंतर मग आपण कायद्याअंतर्गत तरतुदी आहेत म्हणजे त्यांचं लायसन्स निलंबन करणे किंवा रद्द करणे किंवा वेळ प्रसंगी कठोर त्यापेक्षाही कारवाई करता येतात. पण आपल्याला त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण सोमवार आणि मंगळवारी दोन्ही दिवशी आपण त्यांची सुनावणी ठेवत आहोत. आजही तिथे अजून झाडाझडती चालू होती. उद्या सुद्धा ते पथक त्या ठिकाणी काम करणार आहे आणि सगळ्या दुकानांची तपासणी करून तो अहवाल माझ्याकडे सोमवारी येईल. आल्यानंतर त्यांची सुनावणी घेऊन मी कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावरती करणार आहे. परवाना अधिकारी म्हणून मला ते अधिकार आहे. हा मात्र राजेंद्रजी शेतकऱ्यांनी असाही आरोप केलेला आहे की हे व्यापारी दुकानदार म्हणजे दुकानदार आणि व्यापारी यांचं आणि सरकारी अधिकाऱ्यांचं साठलोटा असतं त्यामुळे हे व्यापारी घाबरत नाहीयेत. बिनधास्तपणे त्यांच्या गोडाऊनला असं खत ठेवून देतात नंतर ब्लॅकने ते विकतात मात्र शेतकऱ्यांना देत नाहीयेत. साठलोटा आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. काय उत्तर द्याल? असं अजिबात नाहीये. अगदी सरकारी यंत्रणा दक्ष आहे. तालुका स्तरावर एक गुण नियंत्रण निरीक्षक आहे. तालुका स्तरावर एक भरारी पथक आहे. त्यावर जिल्हा स्तरावर एक भरारी पथक आहे. आम्ही सारखं त्याच्यामध्ये लक्ष ठेवून असतो. अशा प्रकारचा कुठल्याही साठवलेटाचा प्रकार याच्यामध्ये नाहीये. तो आरोप खोटा आहे नितांत आणि त्याच्यामध्ये जर कोणी कुठले काही दोषी आढळून आला तर तसा आम्ही पुरावा द्यावा त्याच्यावरती आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. मात्र राजेंद्रजी या आधी सुरुवातीलाच आपल्या हे लक्षात आलं नाही का की जिल्ह्यामध्ये खरोखर इतक्या खतांची गरज आहे मात्र त्याच्या प्रमाणामध्ये खत हा पुरवठा केला जात नाहीये हे सुरुवातीला लक्षात आलं नव्हतं प्रशासनाच्या? नाही याच्यामध्ये कसं असतं की हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच आपण मागच्या 5 वर्षामध्ये जी सरासरी मागणी असते सर्वच खतांची त्या तुलनेमध्ये आपण मागणी करतो. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 51,305 मेट्रिक टनाची आतापर्यंत सरासरी वापर होता रब्बी हंगामात. आम्ही 70,489 म्हणजे 1.5 पटीनं आम्ही त्याच्यामध्ये खताची मागणी केली होती. आयुक्तालयाकडून आतापर्यंतचं आवंटन सुद्धा आम्हाला तेवढं बरोबर मिळालेलं आहे आणि आता अजून हंगाम सुरू आहे. पेरणी आतापर्यंत 89% पेरणी झालेली आहे. अजून 11% पेरणी आणि प्रत्येक महिन्याला त्याचा साठा आम्हाला मिळत असतो. एक 4-5 दिवसामध्ये अजून आपल्याला खत येणार आहे. युरिया सुद्धा येणार आहे RCFचा. तर मागणी आपण मागच्या 5 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये जी केलेली आहे तेवढं आवंटन सरकारकडून मिळालेलं आहे आणि मागणी ते लक्षात घेऊनच आपण करत असतो. जी मात्र राजेंद्रजी हे दुकानदार खतांची अशी टंचाई निर्माण करतात. गोडाऊनमध्ये खत आहे मात्र शेतकऱ्यांना दिलं जात नाही. या व्यापाऱ्यांना प्रशासनाची भीती वाटत नाहीये का? निश्चित आपण कारवाई करत असतो. मागच्या खरीप हंगामामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 15 केंद्रावरती कारवाई केली होती. एका केंद्रावरती आपण FIR सुद्धा दाखल केलेली आहे. त्यांना भीती तर असायला पाहिजे पण असे काही नाठाळ असतात तर त्यांना बरोबर आपल्याला कारवाई करावी लागेल. कारण असं काही निदर्शनास आलं तर निश्चित त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करतो. ठीक आहे राजेंद्रजी शेतकऱ्यांना तुम्ही आता काय आश्वासन द्याल आणि या व्यापाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होईल का यापुढे? शेतकऱ्यांना आश्वासित करू शकतो की या जे काही प्रकार घडलेला आहे याची तपासणी चालू आहे. तो अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल आणि शेतकऱ्यांना जो लागणारा खत आहे त्या खताच्या बाबतीमध्ये मात्र शासनाकडून खताचा पुरवठा खत विक्री केंद्रावरती उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल आपण निश्चिंत राहावे. आणि या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा जर अशा प्रकारचा अनुचित प्रकार जर होत असेल तर तात्काळ आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आपण निदर्शनास आणून द्यावे. तात्काळ आम्ही कारवाई करू. आमचं तरी त्याच्यावरती निगराणी आहेच. त्यावर जर छुपा मार्गाने जर काही करत असेल तर तात्काळ आपण निदर्शनास आणा. त्यावर निश्चित कारवाई होईल. ठीक आहे राजेंद्र कदमजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केल्याबद्दल. थँक्यू.
तर हिंगोलीतील या खत टंचाईबाबतच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.